बोला. मी विलास नप्पू टेकडे राहणार यावर. आज मी या मंदिराचा अध्यक्ष असून आज 25 वर्ष झाले या मंदिराचा मी अध्यक्ष आहे. आणि हे मंदिर आमच्या पूर्वजांपासून 1966 मध्ये आमच्या पूर्वजांनी बांधलेलं आहे. आणि त्याचा जीर्णोद्धार मी 2002 मध्ये मी याचा जीर्णोद्धार केला आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत सप्त्या, अखंड नाम हरिनाम सप्त्या आणि नवरात्र, काही उत्सव सर्व हिंदू मिळून हिंदू धर्माचे सर्व समाज घेऊन इथं पूजेले अर्चेले सर्व हिंदू समाज येतो. आणि सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत 25 वर्ष झाले सप्त्या, नवरात्र, काही धार्मिक कामं हे सर्व आजपर्यंत आम्ही राबवून राहिलेले आहे. याला सर्व धर्मांचा व सर्व हिंदू समाजाचा आम्हाला सपोर्ट आहे आणि सर्वांचा सहकार्यसुद्धा आहे आम्हाला. काही लोक मान मानतात आणि त्या मानाचं जे त्यांना फळ भेटतं त्याच्यापासून ते नवस फेड्या करतात आणि नवससुद्धा फेडला जातो त्यांचा. आणि त्यांचं सर्व मनोकामना पूर्ण होते. देवीची रक्षा जरी नेवली आणि त्यांच्या जर आधाराला लावलं तर त्यांचं मनोकामनासुद्धा पूर्ण होते. आणि चैत्र अष्टमीला आमचे कानांचा कार्यक्रम राहतो. हा कानांचा कार्यक्रम सर्व बाहेरचे बंधू भाऊबंद आमचे सर्व जमा होतात आणि कानांचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा होतो. सर्व खटले मिळून कानांच्या कार्यक्रमांमध्ये सर्वांचा सहभागी होता. आणि ज्यांना ज्यांना काही इतर समाजसुद्धा जिथं मान मानायला येतो, लग्न कार्याचं असलं ते लग्न कार्याचं मानायला येतात. तर आजपर्यंत आता कोणीही देवी मातेनं असं पाठवलं नाही आहे की खाली हात पाठवलं नाही आहे. देवी मातेनं सर्व त्यांना भरून दिलेलं आहे आणि त्यांचा हात खाली दिलेला नाही आहे. आज सप्त्याचा 8वा दिवस आहे. या सप्त्यामध्ये 8 दिवस आज वर्धापन दिवसाचा मान आहे. देवीचा वर्धापन दिवस झाला आणि होम हवन सुद्धा झालेला आहे. आत्ता जाऊन हवन झाले आणि लोकांचं जेवणाचं महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे इथं. हा कार्यक्रम आमचे आदरणीय बाबा जगन्नाथ महाराज आंधळेकर यांच्या प्रेरणेतून आणि यांच्या कृपाशीर्वादाने हा आजपर्यंत 25 वर्ष झाले हा कार्यक्रम चालू आहे. हा कार्यक्रम युवा कीर्तनकार जयेश महाराज पाटील वाघूळ यांच्या सुमधून अमृतवाणीमधून कथा वाचण्यात आलेली आहे. आणि आज त्यांच्या मुखातून संत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संत चरित्र हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाची सांगता ही आज आहे. त्याच्यामुळे महाभंडारा हा आम्ही 15 पोत्यांपासून ताजा थोडं कमी झालं तर 7 पोत्यांपर्यंत आलेला आहे. आता कमी होतो आहे. आणि आता तरी 7 पोते कुठून जात आहे मला तरी त्या परीनं आम्ही सर्व परीनं करत राहतो आहे. जागेच्या अभावे भंडारे कमी होत आहे आणि जेवणाची व्यवस्था जी आहे ते थोडीशी अडचणीची आहे. म्हणून आम्ही हायवेवर करतो, रस्त्यावर करतो आणि जागा थोडीशी अडचणीची आहे. त्याच्यामुळे थोडंसं जागेमुळे आम्हाला प्रॉब्लेम येतो आहे.